इंधन दरवाढी विरोधात कोल्हापूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत। छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। बाहुबली स्टाईलनं गॅस सिलेंडर उचलून आंदोलन केलंय। काँग्रेसच्या आंदोलनात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी डीझेल वीज पेट्रोल भाजप नरेंद्र सगळ्याचा आढावा घेतलाय। अधिक जाणून घेतले आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। केंद्र सरकारनं इंधनाचे दर आहेत ते वाढवलेले आहेत आणि त्यामुळेच काँग्रेस आता रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काँग्रेसच्या वतीनं आज इंधन दरवाढीच्या विरोधात जोरदार आंदोलन केल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी एक सिलेंडर ठेवण्यात आलेला आहे। आणखीन खरं तर केंद्र सरकारनं जी इंधन दरवाढ केली आहे त्याच्यामध्ये गॅस आहे, वीज आहे आणि पेट्रोल असेल यांची जी दरवाढ केली आहे त्याच्या विरोधात हे सगळेजण कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावरती उतरून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करताना या ठिकाणी दिसून येतात। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे। आज केंद्र सरकारनं दरवाढ केलेली आहे, आज तुम्ही आंदोलन करताय, काय नेमकी आता तुमची मागणी? आज आमचं आंदोलन यासाठीच आहे, सरकारनं जी पण काही जनतेला आश्वासनं दिली होती की निवडून आल्यानंतर आम्ही जनतेची सेवा करू, त्यांना जे पण स्वस्त पडेल किंवा त्यांच्या महागाईचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करू, परंतु असं काही झालेलं नसून त्यांनी सिलेंडरचे भाव वाढवलेत, पेट्रोलचे भाव वाढवलेत, अशा बरेच म्हणजे महागाई त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई वाढवले। तर आमचा या गोष्टीसाठी निषेध आहे। फसवणारं सरकार आहे। प्रत्येक निवडणुकीच्या काळात एक जनतेला गाजर दाखवून आलेलं हे सरकार आहे। म्हणजे 15 लाख पासून ते अगदी महिला सुरक्षितता आणि आपली जी महागाई जी कमी आहे ते काही केलेलं नाही। हे लाडक्या बहिणींचे पैसे इकडे वाढवून जनतेच्या खिशातूनच हे पैसे घेतात, त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार। कुठेतरी केंद्र सरकारनं जी दरवाढ केलेली आहे त्या दरवाढीच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणावरती हे सगळे काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। काँग्रेस जनतेचे प्रश्न घेऊन कायमपणे रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि असाच लढा आम्ही शेवटपर्यंत देणार। जोपर्यंत जनतेचे प्रश्न हे सोडवत नाहीत, जोपर्यंत जनतेची या ठिकाणी फसवणूक थांबली जात नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करणार। ही काँग्रेसची या ठिकाणी भूमिका आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।